नमस्कार मित्रांनो, मी शुभम सावंत आपल्या यूट्यूब चॅनल शुभ्स व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मी 2025 मध्ये हार्दिक स्वागत करतो। तसंच बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट होत्या की तुझा व्लॉग येत नाही। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2025 मध्ये आपले व्लॉग येतील आणि खूप चांगले व्लॉग आहेत। जे नवीन असतील प्लीज सपोर्ट करत राहा आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसतीलच। तर मित्रांनो, आज आपलं एक छोटंसं काम आहे। तर तुम्हाला जे जुने माझे सबस्क्रायबर असतील ना त्यांना माहिती असेल की माझ्याकडे एक एक्सेस 125 स्कूटी आहे माझ्याकडे। तर आपण तीच बघायला चाललेलो आहे की त्याची हालत आता काय आहे, कारण बराच टायमापासून ती गाडी जी आहे पूर्ण स्टॉप आहे। तर तुम्हाला मी दाखवते ती गाडीची हालत काय आहे आता आणि त्या गाडीमध्ये काय काय करावं लागणार आपल्याला। तर पहिले तिकडे जाऊया आणि ते पहिले गाडी बघूया। जी गाडीची मित्रांनो हालत झालेली ना खूप खराब झालेली आहे, तुम्ही बघा एकदा। हीच आपली स्कूटी एक्सेस 125 पूर्ण बोलतात ना मातीमध्येच आहे, अजून पूर्ण धूळ चढलेली आहे। ॲक्च्युली गाडीचं जे आहे ना इंजिन जे आहे ना पूर्ण सील झालेलं आहे, कारण मित्रांनो आपण गाडीकडे लक्ष बिलकुलही दिलेलं नाही आहे। ॲक्च्युली गाडी माझ्याकडे नव्हती, छोट्या भावाकडे होती। त्याच्यामुळं काही कारणास्तव मी बाहेर असायचो, त्याच्यामुळे ती गाडी त्याच्याकडे असायची। पण मी पण लक्ष न दिल्याने एकदम बोलतात ना इंजन हा सील झालेला आहे। तर मला गाडीचं काम करून घ्यायचं आणि परत तुमच्यासाठी चांगल्या ठिकाणी जायचं, चांगली जागा तुम्हाला दाखवायची। त्यासाठीच मी परत हे जे काम आहे गाडीचं ते पूर्ण करायला लागणार आपल्याला। तसंच बघायला गेलं ना मित्रांनो, ह्या गाडी सांगते म्हणजे खूप आठवणी आहेत आणि तुम्ही जे जुने असतील ना त्यांनाही माहिती आहे की आपण खूप फिरलो आहे, गाडी खूप प्रमाणाच्या बाहेर फिरलेलो आहे। आणि आता आपल्याला तेच काम करायचं आहे, परत फिरायचंच आहे आणि खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा मला प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्या स्पॉटवर जाता येईल आणि तुम्हाला एन्जॉय करता येईल जसं मी करणार आहे। तुम्ही एकदा ना गाडीची एकदा परत हालत बघून घ्याई। ही काय हे पण जे दिसतंय ना हे रिसेंटली वाले आता आहे, म्हणजे जे सील व्हायच्या अगोदरची गोष्ट आहे। तर मी थोडंसं बँकेमध्ये आलो होतो कामासाठी, तर थोडं माझं काम झालेलं आहे। आता सीन असं आहे, तर ॲक्च्युली टोचन मारून गाडी घेऊन जावं लागणार आहे। तर ती काय मला एकट्याला घेऊन जाता येणार नाही, त्यासाठी मला कोणतरी लागेल। तर बघूया कोण असेल अवेलेबल तर त्याला घेऊन जाऊया आणि आपली गाडी टोचन मारून त्याच्या गॅरेजपर्यंत आपण पोहोचूया। धक्का मारून घेऊन जाणार आहे। इंजनचं काम निघला। बहुत लाइट का फर्क है। पूरा हवा गया टायर का पूरा हवा गया पीछे वाली का पूरा गया टायर का हवा। तर मित्रांनो फायनली आपण गाडी ना इथपर्यंत घेऊन आलो। कशी गाडीमध्ये हवा पण नव्हती त्या संदीपकडे घेऊन आलो आता। तिच्या इथेच आहे तिचं गॅरेज आहे। तर पहिली पण गाडी ह्याच्याकडे दिलेली आपण, त्याच्यामुळे आपण ही पण गाडी ह्याच्याकडे देतो। तर उद्या आता तर खोलणार नाही आणि उद्या डायग्नोस्टिक होगा इधर। तर आणण्यासाठी त्यासाठी त्या बोलवलं की ये बाबा की आपण ते घेऊन जाऊ गाडी। तर ते आला आणि आम्ही घेऊन गाडी आलो फायनली, कारण माझं पण दुपारी 2-3 काम होतं। गाडी 1-1.5 महिना 1 महिना काहीतरी गाडी उभं होतं। 1 महिना। तर आता बघू, आता उद्या समजेल आपल्याला खोलल्यावरती नक्की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे। ऑइल तर बिलकुल नव्हतं गाडीमध्ये, पुन्हा क्लीन होतं। तर आता उद्या समजेल त्या इंजन खोलल्यावरती किती काम निघतं गाडीमध्ये। काहीतरी खाऊया आपण। तर आमचा एक मित्र तो पण आलेला आहे, त्याला घेऊन आम्ही चाललोय काहीतरी खायसाठी लागलेली आहे। म्हणता काहीतरी खाऊया, मित्रांना सांगणार आमचा एक मित्र आलेला मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे इथे छोट्या मोठ्या खायसाठी। मी बऱ्याच टायमानंतर आलेलो, कारण खूप टाईम अगोदर मी आलेलो होतो, त्यानंतर आता येतो। ह्याची इच्छा होती खायची म्हणून आम्ही ह्याची इच्छा होती खायची, त्याला काहीतरी खायचं होतं, मला काहीतरी खायचं होतं रे।
मला फोन येतो कोणाचा, 1 मिनिट. मस्त आहे की छोले भटुरे आलेले आहेत. बहुत अच्छा है यार, मैं बहुत रॉयल पंजाब रॉयल पंजाब तर मस्त की आमचं खाऊन झालेलं आहे. आता आम्ही चाललोय परत स्टार्टर झालाय, खाऊन फक्त स्टार्टर झालेलं. आता बघू बाकी अजून काय खायला भेटतंय का. आम्ही आता अन्नासाठी तर काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला खामध्ये, तर खाणार आहे तो पार्सल घेणार आहे. पार्सल सिस्टर खाना है इधर से नहीं पसंद नाही. हे का मित्रांनो, मी तिथं काय गेलो नाही ॲक्च्युली. मला संदीपनेच व्हिडिओ पाठवले 2-3 की काय काय प्रॉब्लेम झालेला आहे. मी तुम्हाला तेही दाखवतो की ॲक्च्युली गाडीमध्ये प्रॉब्लेम काय काय आहेत. तर काय अशाच्या प्रॉब्लेम गाडीमध्ये खूप सारे आलेले आहेत आपल्या. ये देखो भाई, खोल दिया हूँ, खुली है भाई, सब करके देख लिया. ये देखो टॉप कवर खोला हो, पूरा ये सूखा हुआ है, टाइपिक दोनों जाम है. ठीक है, ये टाइपिक दोनों जाम है. 1 2 ऑयल ना रहने की वजह से हुआ है. सब करके देख लिया, और इसको खोलना पड़ेगा. ये देखो भाई, आपकी पिस्टन ऑयल ना रहने की वजह से स्क्रैच आया, पिस्टन उड़ गया. दिख रहा है, इस साइड में वाइट है ना, ये पूरा घस गया है. पिस्टन पे ले आया है, ये रहा पिस्टन. ये हेड है, वाल ब्लॉक है. ये रहा इधर आधा पार्ट. तर असे काही प्रॉब्लेम आपल्या गाडीमध्ये आलेले आहेत. आणि मित्रांनो, मला असं वाटतंय की हे सगळे जे मेजर प्रॉब्लेम आहेत ते आपण लवकरात लवकर सॉल्व करूया. आणि सॉल्व झाल्यानंतर आपण लवकरात लवकर एक चांगल्या ट्रिपला म्हणजे एक चांगल्या ट्रिपचा प्लॅन करतोय आपण. तर आय होप की लवकरच आपला प्लॅन व्हावा आणि सक्सेस पण व्हावा, आणि तुम्ही ही व्लॉग आणि व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करावा, मला असंच वाटतं. आणि तुम्हाला तेच सांगतो मी, जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा एंडपर्यंत असून द्या तुमच्याकडेच. आणि बाकी व्हिडिओची तुम्ही मजा घ्याच. आणि ह्याच्यानंतर जो व्हिडिओ येणार तो पण एकदम खास असणार आहे. तर वेट आणि वॉच तुमच्याकडेच आहे. तर तुम्ही तेवढं ठेवा आणि तेवढं तुम्ही करा आणि व्हिडिओ फक्त एन्जॉय करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच ठेवूया, कारण पुढचा व्हिडिओ आपले खूप सारे येणार आहेत. त्याच्यामुळे म्हणलं की हा छोटा आणि फर्स्ट आपला व्लॉग आहे 2025चा, तर छोटाच ठेवूया आणि बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या व्लॉगमध्ये करत जाणार आहे. तर हा व्लॉग त्यासाठी एवढंच ठेवूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या मित्रांनो. तर भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.